अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। पाठवून जर जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या भावना दुखवायचा प्रयत्न करत असेल तर देखील मराठ्याशी यांची गाठ आहे। आता या आठवणी रोजगार मिळवायची आज मराठ्यांची नांदेड 4 मराठा समाज हा अत्यंत शांतते पद्धतीने आंदोलन करत असताना कुठंतरी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पांढरपेशे पुढारी या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन मुद्दामून महाराष्ट्र अशांतता करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या मंत्र्यांचा आणि त्या राजकीय पुढाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ। मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या सरकार मालकाला विनंती आहे, या सदावर्ते सारखे नालायक लोक जर तुम्ही महाराष्ट्रात पाठवून जर असे 2 वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर ठिसून काढल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही। या सरकारनं आज पुन्हा एकदा मराठ्यांच्या जखमेवर नमक गिळण्याचं काम केलं। मित्रांनो, भागवत कराड नावाच्या मंत्र्याला आज या ठिकाणी रोजगार मिळावा असं नांदेडला पाठवलं। परवा नांदेडच्या लोकप्रतिनिधी गाडी फोडण्यात आली। हे सरकारला माहिती असताना देखील कुठेतरी जरांगे पाटलांनी बसलेल्या आंदोलनाला किंवा मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून जाणीवपूर्वक हे सरकार अशा मंत्र्यांना, ज्या मंत्र्यांना विधान परिषदेवर घेतले, ज्या मंत्र्यांना राज्यसभेवर घेतले, अशा मंत्र्यांच्या हातून असं कृत्य करण्याचं काम हे सरकार करत आहे। परंतु जाणीवपूर्वक सरकार वेगळ्या जातीच्या लोकांना पाठवून 2 जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार हे फडणवीस साहेब करत आहेत। आज भागवत कराड साहेब हे वंजारा समाज आहेत, जाणीवपूर्वक वंजारा मराठा पेटावा, तिकडे दलित मराठा पेटावा म्हणून तिकडे सदावरला पुढे केलं। आता आज नांदेडमध्ये भागवत कराडला पाठवून मराठा आणि वंजारा जातीमध्ये लावण्याचं काम हे सरकार भाजप करत आहे। तर या भाजपला आणि सरकारमध्ये तिन्ही मंत्र्याला, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला, शिंदे साहेबांना विनंती आहे की तुम्ही आज सायंकाळपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय तुम्ही आमच्यासारखा द्या, कारण का जरांगे पाटलांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। आजच आपल्या नांदेड जिल्ह्यात हादेवाला रात्री समाजाच्या वतीने किंवा विरोधी गटाने बस जाळलेली आहे, परंतु या बस जाळलेली यात आम्ही समर्थन करत नाही, चुकीचं आहे। जाळपोळ करू नये आणि मराठा समाजाच्या बांधवांनी आत्महत्या करू नये। काम पदे 70 एखाद्या ओकेची हत्या करा, तो स्वतः आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका आणि गाड्या वगैरे जाळू नका। आपल्या गाड्या आहेत हे आव्हान आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो। तर या सरकारला पुन्हा विनंती आहे, असे कराड सारखे नालायक लोक जर पाठवून तुम्ही 2 समाज तेढ निर्माण करत असाल तर कराडला ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज आम्ही भागवत कराड यांचा तापा आता अडवण्याचा प्रयत्न केला, अडू आणि भागवत कराडला नांदेडमधून कसं बाहेर जाणार नाही याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पुढचं आजचं आम्ही आज शांततेत साखळी उपोषण आहे। आज सायंकाळपर्यंत आमच्या जरांगे पाटील यांची तब्येत काळजी नाही घेतली आम्ही उद्या इथे आंदोलन करू। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।